सो आज आहे गौरी आगमन. आता ऑलमोस्ट वाजलेत 6:15 आणि आता थोड्याच वेळात आम्ही गौरी आणायला जाणार आहे. जास्त कुठे लांब जात नाही, इकडेच आपलं कॉरिडोरला. त्याचीच तयारी चालली आहे. आणि हे आमचे यावेळीचे टी शर्ट्स, यावर लिहिले होय महाराजा. छान दिसतात, सगळ्याच तसेच दिसतील तुम्हाला, ब्लॅक ब्लॅक सगळे. बघूया कसं आहे गौरी आगमन. शेव वगैरे केलंय मस्तपैकी त्या दिवशी. जास्तच कापलेत जरा आम्ही. ठीक आहे, चालतंय. पूर्ण कावळा गँग इज हिअर. हा, आणि थांबा दाखवतो तुम्हाला ते पावलं कशी काढतात. थांबा, वेट. जुशी फुल कामाला लागलेली आहे इकडे, पावलं वगैरे काढते. आणि इथे मम्मी आहे मस्तपैकी, पावलं हेल्प करते तिला. आणि ह्या आमच्या मॅडम ज्या गौरी घेऊन येणार आहेत डोक्यावरती, पूर्ण नटून बिटून बसल्यात. काय गिरिजा, क्लासला काय सांगून आलीस? हमको वो गौरी लाने के लिए जाना है. अच्छा, जाऊनच आलीस. छान दिसतेस, छान दिसतेस. लिफ्टची बटन दाबते. मी काय नाही केलं, माझ्याकडे करायचंच ना. मी माझं काम करून बसले वरती, तुम्ही बघू शकता. मी छानशी रांगोळी काढलेली आहे. ठीक आहे, पण मी तेव्हा नव्हतो. ओके, सो ही गिरिजा निघाली आहे गौरी आणायला. आणि हे आमचं महिला मंडळ डुईंग सपोर्ट, गिविंग सपोर्ट. आणि ही आमची कावळा गँग. चला चला. लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली, मोहरली खुलली कळी मोगऱ्याची. आपली गौरी आणि गणपती. आणि मी त्या आतमध्ये नेतोय. गेले 1.5 तास ह्यांचा मेकअप चालू आहे, 1.5-2 तास अजून चालूच आहे. रिव्हील काय मोठे हिरोईन.
आमचा लुक बघा. मी इथे किती 8 जणांना रेडी करून हा, मी हा. आता हे एकदम गिरिजा गोड आमची खूप गोड छान दिसते दिसतेय. गोड. या पोरीला साडी मी नेसवले. थँक्यू. घ्या घ्या सगळ्यांनी क्रेडिट घ्या क्रेडिट घ्या. छोटे छोटे सो हा यांनी केलेला सगळा पसारा पूर्ण बेड भरून ठेवलाय. तरी पण अजून त्यांचं मन नाही भरत आहे. अजूनही करायचंच आहे काय ना काहीतरी. मनी येतात मॅच करते बस ना आता ए मॅडम बस ना. माझी अजून हेअरस्टाईल बाकी आहे. हेअरस्टाईल झालं बोलू नको. विसर्जन पर्यंत करा आता. स्वतःचा अवतार बघ आधी. कॅमेरा हा दाखवा दाखवा. ह्याचा अवतार बघा. हा बघा. बघा याला. ऍक्च्युली मी एक आणि हा ठरवलंय. भोवसेला आलाय. अरे पण त्यानंतर असं घाम वगैरे येणार. हा त्याचं लॉजिक ऐका लॉजिक ऐकायचं. अरे ते खूप- कधी घालणार विसर्जनला? जाड कपडा येतो मग असं सगळीकडे घाम बी हो मिळत मी असं पण ना. जरा पाहुणे वगैरे येतील तेव्हा तर घालायचं. फोटो काढताना. गौरीपूजनचा दिवस होता आणि आज घर फुल पॅक होतं. सकाळपासून फुल पॅक. अजून पण थोडीफार माणसं आहेत आणि माझे फ्रेंड्स पण थोडेफार येऊन गेले आज इकडून तिकडून बिचारे लांबून लांबून. ते आता गेले. आरती वगैरे झाली आहे. आज थोडंफार मी झलक दाखवतो. तयारी काय चालली आहे सगळी. ते थोडीफार माणसं बसली आहेत आता. आणि इकडे थोडेफार गॉसिप चालू आहे सगळीकडे. रील स्क्रोलिंग चालू आहे. सगळे फुल डेड आहेत आज. डेड. आणि इकडे जेवणाची सुद्धा आता पंगत बसेल. तर इकडे बाजूच्या फ्लॅटमध्ये आम्ही अरेंजमेंट केली आहे सगळी. हा जेवायला बोलवतो. सगळं वाढून ठेवलंय. काकी वाढतंय जेवण. आता पण आहे. दुपारी पण इकडे जेवण झालं सगळं. मी व्हिडिओज करायची विसरलो. यांना सगळ्यांना बोलूया जेवायला. जेवायला चला त्या रूम मध्ये. गिरिजा फुल इथे जोश मध्ये फुल सेल्फी वेल्फी घेण्यात आलाय. ही तिची फ्रेंड आहे. हे उद्या यायचंय विसर्जनला. समजलं का? कल विसर्जन आना है. ओके नाचने वो भी. ओके. सो दुसऱ्या रूम मध्ये पंगत ऑलमोस्ट सुरू झालेली आहे. सॉरी. या रूम मध्ये सगळी अरेंजमेंट आहे. हालत खूप खराब झाली आहे. दिवसभर सगळं नुसतं चिकचिक झालंय. ॲक्च्युली उद्या जे आपल्याकडे ढोलताशा पथक येणार आहे ते ॲक्च्युली दुसऱ्या एका गणपतीसाठी वाजवत आहे आज. 5 दिवसाच्या गणपतीसाठी. आम्हा दाखवतो. हीच माणसं आहेत ती. 10 ढोल आणि असं काहीतरी येणार आहेत ते. बघूया. फुल उद्या फुल क्रेझी मज्जा येणार आहे. फुल क्रेझी माहोल होणार आहे. 6 ते 7 असं काहीतरी टायमिंग आहे. बघू. पुढे असले जोरात वाजवतात. आता बघा आता हळू वाजवतात. अचानक एवढ्या जोरात वाजवतात. सो उद्या आमच्याकडे ते विसर्जनला ढोलताशा पथक असं काहीतरी येणार आहे. म्हणजे ते ऍक्च्युअली असं पथक म्हणजे तसं वालं नसतं. असे ते पूर्ण म्हणजे लोक असतात गावचे वगैरे. त्यांचं मावळ गाव आहे आणि ते एवढं क्रेझी वाजवतात. 10 लोक असतात. 10 ढोल आणि समथिंग ताशे. बट ते हलवून टाकतात. काका आता बोलले कोण म्हातारा मारत मरून जायचं ते ऐकून. डेंजर. त्यात आम्ही साऊंड टेस्टिंग करायला जातोय त्यांची. आज ऍक्च्युली 5वा दिवस आहे. तो ते इकडे दुसऱ्या एका गणपतीसाठी वाजवतात. तर आम्ही ते बघायला जातोय कसं काय. प्रॅक्टिस करू आम्ही. प्रॅक्टिस नाचण्याची. आला का आवाज? आला का?
बघून आलोय खाली माहोल. गुड आहे, गुड माहोल इट इज. आणि ऑब्विसली ढोल ताशा जोरदार वाजलाय नुसतं बँजो पेक्षा. आणि ही नाचून पण आली आता. मस्त होता. आमचा एक मेंबर प्रेझेंट लावून आलाय. अरे लावून आलाय. ऍक्च्युअली काय ते असं म्हणजे ढोल ताशा पथक ते कसं ठोका बेगा नसतं ते ना ढाण 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 फुल फोडून. ऑलमोस्ट 2 वाजलेत आणि आम्हाला एक व्हिडिओ शूट करायची आहे. थांबा मी सेटअप दाखवतो आमचा. हे बघा. ओके सो वी हॅव अ क्लॅप बॉक्स, एक पेटी आणि एक ढोलकी आणि टाळ, हे सगळं 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 सगळं. सो फुल सेटअप आहे. आम्ही एक केलेली प्रॅक्टिस पण सोडा आता परत करतोय. विशस बेस्ट लक. विशस बेस्ट लक. कल्याण झालं तिचं. टायमिंग इज रात्रीचे 3:30 ऑलमोस्ट. आणि आमचं हे चालू आहे बाय फुल भाजन बिजन सगळं घेऊन बसलोय. आणि आम्ही एक क्रेझी भजन करून टाकलंय. आम्ही ते लवकरच रिलीज करू. खूप जास्त मनापासून त्याचं कंपोजिशन. रात्रीचे 3:30 वाजता आम्हाला सुचलंय ते. मन लावून क्रिएटिव्हिटी खूप कमी. पीक वरती. तेच तेच आम्ही मारडमध्ये राहतो. प्लीज आम्हाला घेऊन चला. प्लीज कॉन्टॅक्ट अस. अच्छा, त्याने आम्हाला आपलं चांगलं रिमिक्स किंवा तेच कोलॅबरेशन. आमचा बँड आम्ही काय स्वस्तात अवेलेबल आहे. आम्हाला प्रसाद दिला तरी खूप आहे. आम्ही मीटिंग चार्जेस पण नाही घेणार. तेच आम्ही असेच जातो आरती बिरती वाजवायला. काय टेन्शन नाही आम्हाला. ढोलकी घेऊन हातात हो. direct हँडल घेऊन. जास्त काही कव्हर बिवर पण नाही. कॉन्टॅक्ट फॉर आरती, घरातली आरती. त्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकतो. आम्ही निद्रावरील कर असा जो कर असतो तो खूप उंच नेऊ शकतो. उंच एकदम हाय लेवलला. उंच माझा धोकापेक्षा पण तेच. उंच. आम्ही सगळं आमच्याकडे अवेलेबल आहे. शंख वगैरे सगळं. इंस्ट्रुमेंटची कमी नाही सध्या, माणसांची कमी आहे फक्त. कोरसला वो भी हो जाएगा. असतील तर please contact. कॉन्टॅक्टस. विसर्जन आहे गणपतीचं. 6 दिवस झाले. 6वा दिवस आहे आज. कसे दिवस गेले काय समजलं नाही. मजा आली पण या गणपतीला. थोडं फार स्ट्रेस होता. खूप जास्त गोष्टी डोक्यामध्ये चालू होत्या. थोडा पॉज भेटला या सगळ्यामुळे. आणि आम्ही जस्ट आता फटाके वगैरे घेऊन आलो आहे. आणि ते जे वाजवणारे आहेत ढोलताशा पथक वगैरे, तर ते येणार आहे. 6चं टायमिंग आहे त्यांचं. 6 ते 7. ॲक्च्युली स्काय शॉट वगैरे बघत होतो बट नाही, एवढा उजेडात कुठे काय स्काय शॉट वगैरे. त्यामुळे आम्ही 2 माळ घेतल्या आणि काय घेतलं ते स्मोकवाला बॉम्ब घेतलं बस. आम्ही जस्ट आता थोड्या वेळात निघणार आहे विसर्जनसाठी. आणि ही आहे आपली गणपतीसाठीची ड्रेप. होय महाराजा लिहिलेली. सगळे आज पण कावळे बनून नाचायला जाणार आहेत. आणि ते ढोलताशा पथक मी काल जे म्हणालेलो ते मला वाटते आज
6 ते 7 टायमिंग दिलं आम्ही त्यांना. त्यामुळे आरती थोडं सांगू तुम्हाला 5-5:30पर्यंत आरती होईल. पटपट सगळं आटपायचं आणि यावेळी थोडं लवकर विसर्जन होईल. रेडी फॉर विसर्जन. तरी पण आम्ही लास्ट मोमेंट काम करायला चाललोय. चहा पाण्याची सोय करायला सगळ्यांच्या. चहा केली आहे. हा, ते वाढायला कप नाहीये. कप संपले अचानक, त्यामुळे आम्ही पटकन जाऊन घेऊन येणार आहे ते. आणि ते गणपतीचं टेम्पो वगैरे सगळं येतोय लवकरच. आणि मग ते तयारी करायची. जातोय. बाय बाय बाय. त्यांना आता सगळे यायची सुरुवात झालेली आहे. हे बघा एक 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 करून सगळं येत आहेत, जमा होत आहेत. आणि आता एक आरती होईल शेवटची घरामध्ये. यावर्षी सर्व ऑल सेट आहे. रांगोळी वगैरे दाखवतो तुम्हाला. ही रांगोळी ऑल सेट हिअर. यावेळी पुष्पवृष्टी करणार होतो आम्ही, बट ती काही होत नाही आमच्या. लास्ट टाइम पोपट झालेला. यावेळी फुलं फक्त टाकायची. बघू. सर्वांचा आजार पाजार दुखणी भाकरी दूर होऊ दे रे महाराजा. आपल्या घरात आतापर्यंत जसा एकोपा आहे तसाच शेवटपर्यंत राहू दे रे महाराजा. यावर्षी तुझं 56वं वर्ष आहे. ही परंपरा अशीच पुढे चालत जाऊ दे रे महाराजा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गौरी माते की. आरती झाली आहे जोरात. अथर्वशीर्ष झालं. मंत्रपुष्पांजली झाली आहे. आता जस्ट गणपती उचलणार आहेत आणि थोडासा घर वगैरे फिरवतील आणि नंतर मग खाली जाणार आहेत. नारळ फिरवणार आहेत. थांबा. मागे पाठी बघा. पाठी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बरं ठीक आहे. माते की जय. गौरी माते की जय.
मोरया. आमचे सगळं मंडळ लाईन मध्ये पद्धतशीर उभं आहे पाया पडायला. आम्ही आलोय तलावाजवळ. मस्त आरती झाली आहे शेवटची आणि थोडस असं भरून आलंय बट चांगले हा ना. छान मस्तपैकी 6 दिवस एवढं मजा गेली, एवढी धमाल गेली आहे पूर्ण. आता दिवसभर जेवढा स्ट्रेस असतो सगळा एकत्र आता काढलाय. मस्त मजा केली आहे. थोडाफार आता पॉज भेटला. एकदम भारी वाटत होतं एवढे दिवस. ठीक आहे, वाट बघू परत पुढच्या वर्षी तर येणार आहे. ठीक आहे, चलो गणपती बाप्पा मोरया. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने, देवा रक्षावे दीना. जाहले भजन. खूप थकून झालंय विसर्जन एकदम इमोशनल डॅमेज झालाय विसर्जन सोबत. काय होणार आहे आता. टेन्शन आहे बाबा. परत उद्यापासून ट्रॉमा चालू. उद्या परत जायचंय. सगळं असं डोक्यातून गेलेलं एवढे दिवस. शांतता असणार आता घरी. शांतता, सन्नाट उद्यापासून जे काय होणार सगळे आहे, झोपल्यावर रडण्याचं सेशन होणार आहे. उद्यापासून ठीक जे आहे. सुरू होणार आहे त्याची ये भी चलेंगे यार, ये भी चलेंगे.